फिरायला सगळे म्हणजे आम्ही चौघी आणि ऑक्सी आम्ही आता सगळे निघालोय फिरायला एक स्टे साठी. आणि तिथं आम्ही गेलो ती बिर्याणी आणि सगळं करणार आहे. आम्ही आता गाडीत हवा चेक करायचं म्हणतोय, पण आम्ही किती वेळ झालं कराडातून निघल्यापासून आम्ही हवा चेक करायचं शोधतोय. आम्हाला एक सुद्धा नाही भेटलेलं. आणि सध्या आम्ही त्या गोष्टीसाठी भटकतोय. सध्या आम्ही त्या गोष्टीसाठी भटकतोय. येस, भटकतोय आम्ही. 2 वेळा एका ठिकाणी गॅरेज मध्ये गेलो ते मध्ये आणि त्याबरोबर नाही मॅडम हवा नाही. आणि एकदा तर असं रस्ता होता असा प्लेन, राहण्यातून तिथून काही गाडी काढली, बापरे ते सुरलीमध्ये ऑफ रोडिंगची स्पर्धा होती त्याच्यात पाठवायला पाहिजे होती. नेक्स्ट टाइम कॉन्ट्रॅक्टर ऍडव्होकेट साठी आम्हाला. येस, आम्हाला तसल्या गाडीची गरज पण नाही. आम्ही आमच्या डॉटसर मधून ऑफ रोडिंग करू. अगदी 100%. तर बघू पुढं म्हणता येत. तिथं हवा कदाचित आहे. एक हवाचं भेटलं पण तोपर्यंत आमची गाडी पुढे गेलेली. इकडे थांब. पांढरे कपडे नाही थांबतो येतो त्याला. थांबलंच पाहिजे त्याला. गाईज ह्या गोष्टीसाठी मी लॉला ऍडमिशन घेतलं. पाट्यांचे रोड एवढे भारी आहेत काय सांगू. अगं गाडी आमच्या असं ह्याच्यात आहे. जणू काय आम्ही गाडीत नाही उंटावर आहोत. आम्ही उंटावर. आता म्हणजे बरं ठीक आहे मी करते. इथं आम्हाला फायनली भेटलंय हवा मारायचं. येस, आता आम्ही हवा मारणार गाडीत आमच्या. मी हवायचं गाईज. या काकांची केस बघा कशी त्यांनी माझं कॉपी केलंय. गाईज हवा मारली. आता आम्ही मेडिकलच्या शोधात आहे. आम्ही सगळं घेतलं येता आम्ही चिकन घेतलं, आम्ही कांदे घेतले, आलं लसूण, आम्ही सगळं घेतलं. आता मी मेडिकल शोधतोय औषध घ्यायला. कसलं औषध नाही ते नाही सांगायचं. समजने वाले को इशारा कॉफी आहे. गाईज इथला व्ह्यू एवढा छान आहे काय सांगू. खूप छान आहे. रोड देखो रोड. असं म्हणजे हा छोट रस्ता आहे ना. एकदम छान. गाईज इथला व्ह्यू एवढा छान आहे की खरंच. आणि ॲक्च्युली आम्ही आलेलो आत्ता वाजले 7 आणि अजून सुद्धा उजेड आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉपर व्ह्यू बघायला भेटला. आणि ॲक्च्युली आम्ही आत्ता आलोय कोयनानगर चिपळूण रोडला. आणि ॲक्च्युली मला ते मेन गावाचं नाव नाही आहे माहीत, बट व्ह्यू खरंच खूप छान आहे. खूपच. तुमच्या दोघींना काय म्हणायचं. इतका चांगला व्ह्यू आहे की माझं डोकं दुखायला लागलं. नाही खरंच वाऱ्याने आता डोकं दुखायला लागलंय. गाईस सो आम्ही नवजा गावात आलोय जिथे आम्ही स्टेला राहणार आहे. आणि गाईस नवजा वॉटरफॉलला आम्ही उद्या जाणार आहे. आम्ही उद्या नवजा वॉटरफॉलला जाणार आहे. इथून 2 मिनिट्सच्या अंतरावरती तो वॉटरफॉल आहे. आणि आता आम्ही थांबणार आहे. आणि आम्ही जेवून खाऊन आम्ही डबल एकदा फिरायला जाणार आहे, कारण आम्हाला कुठले वाईल्ड ॲनिमल्स दिसलेले नाही आहेत, सो ते बघण्यासाठी. दिसले तर वेल अँड गुड. आणि गाईस खरंच मस्ट विजिट. आणि ॲक्च्युली आम्ही काय झालेलं, आम्ही कराड चिपळूण जो रोड आहे कोयनानगर, आम्ही त्या रोडनी नाही आलो कारण त्या रोडचं काम चाललंय ते खूप हे. आणि आम्ही असं मधून आलो फिरून, म्हणून तिथला व्ह्यू ॲक्च्युली आम्हाला ते थोडं लांब पडलं, बट बाकी व्ह्यू आहे. ओके गाइस, आम्ही आता आलोय. सामान लेके अब हम जाएंगे. फुल नेटवर्क गॉन है. काय नेटवर्क गॉन. नेटवर्क गया.
आता चालली बिर्याणीची तयारी. आम्ही आता बिर्याणी बनवणार आहे आणि लसूण सोलायचं चाललंय आणि कोथिंबीर. लसूण निवडायला लागतं, लसूण सोलायला लागते म्हणून या पोरीने आयडिया केली की आपण बिर्याणी म्हणजे अख्ख्या लसूण टाकूया. ते पण पेस्ट करून अख्ख्याची पेस्ट करणार. अशा पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून त्याची ते पण तेच झालं की ग. पण पेस्ट मध्ये तुम्हाला ते नाही लागणार. ते असे वरती तरंगणार वगैरे नाही बिर्याणी चांगलं तरी नाही काय होत. ट्राय करून झालेलं आहे. Guys, मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि हे माझे कॉन्टेंट आहेत. गाईस प्रोफेशनल माणूस बघा, प्रोफेशनल माणूस. आम्ही इथे नुसतं बसतो म्हणजे ना वाढपी सॉरी वाढपी नाही शेफ. नाही नीट आपण सुद्धा करून व्ह्यूज घेऊया. ओके गाईस, आमची बिर्याणी आली आहे. गाईज आमचं आता जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही सगळे डबल हे करायला निघालो बाहेर फिरायला गाडीतून. सगळं पॅक बिक गाडी वगैरे करून आम्ही आता प्राणी बघायला निघालो. ह्या अपेक्षेत की प्राणी दिसतील, दिसले तर वेल अँड गुड. काय तर असं नाईट वॉक आहे गाडीतून होणारा नाईट वॉक आहे आमचा. येस. आणि प्राणी दिसलं तर चांगलंच. आणि ऍक्च्युली आम्ही नेटवर्कसाठी पण निघालो कारण इथं अजिबात नेटवर्क नाही आहे, अजिबात. त्याच्यासाठी आम्ही आता परत पाठीमागे निघालोय. गाईस रस्ता बघा किती सुमसाम आहे आणि आम्ही निघालो. मला भीती वाटते. मला आलंय आणि ही पोरगी झोपायला लागली. दिवसभरला मला कंटाळा आलाय. काय केलंस दिवसभर? शाळेत नाही आली परत क्लासला कोण न्यायला सोडायला पण येत नाही मला. हे मग ये इकडं. चालत जावं लागतं. अरे उठ की मग, आताच फिरायला आलो ना, उठ. वही तू बघ बाहेर, बघते अंधारात काय दिसते का. तू टॉर्च बंद करायची. The next day. वाजले सकाळचे 7 आणि जस्ट लुक ॲट द व्ह्यू विथ कॉफी. इथे आम्ही या वॉटरफॉलला जाणार आहे आणि गाईज व्ह्यू बघा. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. गाईस तुम्हाला व्ह्यू कसा वाटला? व्ह्यू खूप छान आहे, खूप छान आहे. तू लेट उठली सकाळी सकाळी तर दी बेस्ट दिसत होतं. मी 15 मिनिटं लेट झाली. गाईस इथली जी माणसं राहत असतील ते किती लकी असतील भाई. ते जन्नत मध्ये राहतात आणि त्यांचं गाव असेल वगैरे. इथंच त्यांनी फक्त असं बाटली करून ठेवले का तर अख्ख्या गावात इथंच नेटवर्क येतं. इथे येऊन बोलायचं. अजून आम्ही बाहेरच आहे, फिरतोय आणि पाऊस यायला लागला म्हणून मी टोपी घातली कारण मला केस नाही येत ओले करायचे, जे की होणारच आहे थोड्या वेळाने. बट गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू. आय कॅन डू एनिथिंग जस्ट टू सी दिस व्ह्यू. हे बघा आ गई गाईज. इथं येऊन आमची बऱ्याच जणांसोबत ओळख झाली. ओके गाईज, सो आम्ही इथं राहतोय आणि गाईज मी काल ना रात्री संध्याकाळी आम्ही जेवून परत जाणार होतो ना बाहेर, तेव्हा मी एवढ्या जोरात पडली तर हिथंच बघा, हिथून मी घसरून पडली धब धब. इथनं हिथं घसरली, हिथनं धब 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 धब. अगं माझ्या हाताला गाईज, अगं माझ्या हाताला लागलंय सगळं. बापरे, हाताला लागलंय, सगळीकडे लागलंय, पाठीला लागलंय. अजून कुठं मला वाटतं मी माझ्या लास्ट व्लॉग मध्ये श्रेयाची जी चेष्टा केली ती मला भरून आली माझी. A few inches later. आता आम्ही निघालोय ओझडे वॉटरफॉलला. आधी आम्ही जाणार आहे टनल बघायला. इथून ऍक्च्युली त्या टनलचं काय माहितीये का, त्या टनल मधून चिपळूण फक्त 15 किलोमीटर आहे आणि असं बघायला गेलं तर इथून चिपळूण माणसाला सोड द्यायचं. माणसं लवकर पुसली तर काय 45 किलोमीटर आहे. बट ते टनल बंद केलंय, पण तरी सुद्धा आम्ही असं काही जुगाड लावून आम्ही जाणार आहे.
मला किती ऐकणे झालं तेवढा बघा गाईज नजर लावा म्हणजे ऐकणे जाईल म्हणजे म्हणा वाव किती ऐकणे किती ऐकणे म्हणजे वाव किती छान ऐकणे किती छान ऐकणे पण ऐकणे जाईल बिग ब्रेन असू दे बरं गाईस ते रिकवर होत आहे टेम्पररी आहे ते टेम्पररी देखो 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 गाईज आम्ही आता थोड्या वेळाने इथे येणार आहे हे बघायला अशा तऱ्हेने चिकूची चड्डी खराब झालेली आहे बघूया आता अख्ख्या गावात इथंच नेटवर्क येतो सो आम्ही इथं आलोय आणि हे आहे जे मी काल रात्री दाखवत होती हे आहे कोयनेचं बॅकवॉटर गाईज हाच तो टर्न आहे राण्या तू खरंच जायचं ना का नको राहू दे काय नाही रे थांब जरा वायपर बंद कर वायपर 1 मिनिट बंद कर क्या करणे का मला वाटते भीती गाईज जायचं तू आधी जाऊन आली नको नको राण्यातून नको अरे काय नाही रे तू गेलेलीस ना आधी हो तुम्ही घाबरवताय मला चल चल नाम बते चला चला जय श्रीराम चला जय बजरंगबली लाईट लाव ओ माय गॉड दिस इज द टनल हा किती किलोमीटर आहे थोडंसं धीरे हा धीरे ओ माय गॉड गाईज तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही काय काय करतोय ऍक्च्युली आम्हाला ऍडव्हेंचर घ्यायचंय ऍडव्हेंचर वाव पाऊस थांबलाय का नको उतरायला नको उतरायचं नाही पण हे धोकं बघा हे काय गाय सगळं धुकं आहे धुकं गाईज लुक ॲट द व्ह्यू तरी पण आम्हाला एक शिट्टीचा आवाज येतोय तो माणूस वाजवते का पक्षी माहित नाही भीती वाटते अगं नाही काय नो प्रॉब्लेम दोन नका किती पिल्या मला वाटते भीती मध्ये जातोय काचा करू का बंद नको नको राहू दे नो प्रॉब्लेम आ गए हम टनल में वाव सोयी दिसतोय हा ओ माय गॉड सुपर से भी ऊपर ऊपर यस सुपर से भी ऊपर यस गाडी एकदम क्लीनच मस्त दिसतंय ते आम्ही आता इथून बाहेर आलो इथं कोण नव्हतं म्हणून आम्ही घुसलो लक बाय चान्स येस लक इथं कोण नव्हतं म्हणून आम्ही घुसलो असं काही आम्ही एक्सप्लोर करतोय एक्सप्लोर माझे पप्पांनी जर हे बघितलं तर मला मारतीलच पप्पा आणि मोठे पप्पा आम्हाला कधीच घेऊन येणार नाही तिकडं कभी लेके नहीं आएंगे म्हणून आमच्या आम्ही येतो न सांगता Something is there. गाईज पडकी बिल्डिंग आहे बिल्डिंग पण नाही येस बिल्डिंग बाई तू अशी स्तब्ध काय वैदेला सगळं हे होत असेल शब्द आहे काय होत असेल क्रिपी 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 इट्स नॉट क्रीपी जाऊया इथे युटर्न हो हो जाऊया उगाच निर्जल स्थळी जास्त वेळ थांबणे योग्य नाही योग्य नाही गाईज आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आमचा ड्रायव्हर एकतर हेवी आहे म्हणजे हेवी ड्रायव्हर आहे हे बघा आता पण ऑफ रोडिंग केला चिक्कल उडला इकडं आणि गाईज कधीच 50च्या खाली स्पीड नसते आम्ही घाटात बरं का डेंजर घाट तिथं स्पीड लिमिट दिलं 30ची आम्ही कितीच्या स्पीडनं आलो
वाजता जागा 50-60 घाटातून आलोय आसाम मध्ये. थोड्या वेळ आधी आम्ही होतो केरळ मध्ये. Guys, this is our महाराष्ट्र. आम्हाला प्राणी नाही दिसला एक सुद्धा, पण व्ह्यू छान. चलो हो जवळ आहे. आम्ही गार्डन जवळ आहे. बघायला बिनधास्त आलोय. जावा. आणि ह्या काकांनी आम्हाला दाखवलं. कराड. कारण या बिनधास्त तुम्ही जाऊ नये. ओके हे थँक्यू. बघा हेतनं जावा. हा. ह्या रोड न जा. तिथं गाडी वळायची जागा वगैरे जागा आहे हो. जावा मस्त पैकी फोटो काढा. फक्त दर्डीतनं खाली असं नाही, सेल्फी नाही. बिल्फी नाही, काय नाही, नाही, अजिबात ती नाही. काळजी घ्यायची. हो, ओके. thank you. हा, ओके. हो. ही दीदी ब्लॉग सेल्फी काढायची नाही तिथं. बरोबर आहे त्याचं. आम्ही तर गार्डन बघायला आलोय. गार्डन गार्डन गोवा वाटतं गोवा. गाईज आता आम्ही आले गोवामध्ये. येस येस गाईज हे आहे कोयनाचं बॅकवॉटर. किती जंगलच आहे ना हे सगळं. असा नको कुठला प्राणी दिसायला. हो हो नाही जात. एवढी थंडी असते ना. माझ्या तोंडातून वाफ येते. नाही मजा येते. ढग तिथले हलतात आणि तिथं काहीतरी आहे ते वालं. काय काय माहित. झाड का ते ए झाड नाही ते हे दगडाचं. मी आलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती. आता बघा गाईज आता मला कशाचं टेन्शन आलं असेल. इथून वरती चढायचंय. वॉटरफॉल बघ तिकडं दाखवला मी. ते आलात तर 4 व्हीलर मधूनच या. 2 व्हीलर वरून यायचा चान्सच नाही. म्हणजे 2 व्हीलर वरून किती मज्जा मज्जा टू व्हीलर मज्जाचं काय मज्जा ऑब्विसली मज्जा येईल. पण घाट वगैरे पण एवढा हे नाहीये. काय बरं बोलतात सेफ असा नाहीये. पण 4 व्हीलर वरूनच आहे, सेफ. 2 व्हीलर. हा रिस्क आहे 2 व्हीलर वरून. येस गाईज आलोय आम्ही ओझरडे धबधबा. गाईज असं वाटतं मी ऍडव्हेंचर लँडला आलोय. येस बट दिस इज अ नॅचरल ॲडव्हेंचर लँड. खूप सुंदर आहे खूपच. आणि मी एकटी पाठीमागे राहिले. मी जाते पटपट पुढे. तिथे पण आहे वरती काहीतरी माहिती. कसं कसं जायचंय वरती. आणि आता पाऊस येतो आणि मी काय भिजणार नाहीये. या सगळ्या बिना रेनकोट चालत बिना छत्र्याच्या भिजायला. Oh my god guys, the view. जेवढं वरती यायचं वर्थ होतं. एवढं चढून वरती यायचं वर्थ होतं. किती सुद्धा वाटलं. किती पण रेनकोट घालायचा उपयोग नाही. आम्हाला भिजायचं नव्हतं तरी सुद्धा मोगली बघायचं का. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. चिकू तिकडे काहीच मोगली. डी बहनचे फुल फुलं आहेत. त्याच्यासोबत एवढी ट्रॅजेडी व्हायला लागली आहे. मी काल पडलेली. माझी पाठ दुखतीये. मी पण पडली आहे. माझी पाठ दुखते. आणि चिकू बरोबर त्याच ठिकाणी पडली. आणि दीदीचं चप्पल घालून माझं चप्पल मध्ये फॉल्ट आहे. सो गाईज माझी पाठ दुखते. माझं पोट दुखतंय. आणि प्लस माझं चप्पल एवढं स्लिपरी आहे की मला प्लेन रस्त्याने पण जाताना ते स्लिप होते. त्याच्यामुळे एकदम मला अबदार चालावं लागतं. या दोघींचं काय चाललंय मी दाखवते. पावसाला काहीच आम्ही वरून येऊपर्यंत वाळलो. पण थंडी वाजते बेकार. अजिबात थंडी नाही वाजते.
वरती वरती भिजून थांबल्या नाहीत ह्या. फायनली आलोय आम्ही खाली आणि हा वॉटरफॉल तो वाला आम्ही बघून आलो फुल टॉपनी. बाहेरचा व्ह्यू आहे. माणसं ट्रॅव्हलर्स करून आलं. हाऊस द जोश. अजून एकदा चढायचं नको. नो. आम्ही आता इथं वडापाव खाल्ला. काकूंचा वडापाव खूप छान होता. तुमच्या ह्याचं नाव काय? गणनायक. ओके. इथं आलं तर ह्यांच्याकडे या. गणनायक. येस. वडापाव खूप सुंदर, टेस्टी एकदम. टेस्टी आहे. मिरची एकदम सुंदर. मिरची तिखट असली तर वडापाव खायला मजा येते. पण घेतलं यांच्याकडून. खाऊन बघा. कापा आहे मॅडम. फणस. येस. तुमचं झाड आहे का फणसाचं? आहे ना. हा हा तुम्ही आता मगाशी गेला होता ते हा माहिती बघितलं. खूप छान हा. खूप सुंदर अनुभव. काकूंकडून कॉम्प्लिमेंटरी चॉकलेट. आहे का ते? त्यांना आहे आहे. चलो बाय बाय बाय. हो वॉटरफॉल काय जे असं आहे बाहेरून. इथं आले तसे माझे 2 सबस्क्रायबर्स वाढले. आता आम्ही निघालोय कपडे चेंज करायला. कपडे चेंज करणार, खाणार अँड बॅक टू कराड. गाईस कराडला सुद्धा या. कराडला पण आमचा घाट आहे बघण्यासारखा. आणि गाईस मी तुम्हाला सांगते, जे कराडला येऊन जे बोटिंग करतात का नाही, दे आर नॉन कराडकर्स. आम्हाला नाही, आपल्याला नाही आठवत आपण कधी बोटिंग केली तिथल्या तिथं. कधीच नाही. Later that same evening. आजचा दिवसच खराब आहे. खरं सांगते आजचा दिवस एवढा खराब आहे. काही दिवस नाहीये खराब. नुसतं काय काय किस्से खराब झाले. फक्त माझ्यासोबत. मी पण पडली आजच. पण ती फक्त पडली. तर मी तुम्हाला काहीच व्यवस्थित सांगते काय झालं माहितीये का. आम्ही वॉटरफॉल वरून आलो. वॉटरफॉल ऍक्च्युली मी पडली बरं का. काल मी पडली अक्षरशः माझी फुल बॉडी पेन करायला लागली. एवढी छान पडली मी. का शांत बस. आणि बघा इथं मला लागलं असं. म्हणजे बेकार कट बसलाय बरं का पूर्ण आतपर्यंत. त्याच्यामुळे माझा हात सुजलेला हा. आणि त्याच्यानंतर आम्ही वॉटरफॉल वरून आलो घरी आलो आणि माझ्या फोनमध्ये पाणी गेलेलं अक्षर. आणि चार्जिंग होतं फक्त 4% बरं का. चार्जिंग होतं 4% आणि माझं ह्याच्यात कशात फोनमध्ये पाणी गेलं. त्याच्यामुळे मला चार्जिंगला लावता येत नव्हतं. म्हणजे तिथं दाखवत होतं की डिटेक्टेड लिक्विड इन युअर ते चार्जिंग स्पॉट असं काय काय दाखवत होतं. त्याच्यामुळे फोन चार्जिंगला लावता येत नव्हता. त्याच्यानंतर मी सेटिंगमध्ये काहीतरी बघायला गेली. असंच म्हणजे काय बघायला गेली मलाच माहित नाही बरं का. सेटिंगमध्ये मी बघायला गेले तर तिथं एक मी ऑप्शन सिलेक्ट केला झूम वाला. आयफोन वाला माहित असेल झूम वाला ऑप्शन सिलेक्ट केला मी. तर त्याच्यामध्ये माझी पूर्ण स्क्रीन आहे का नाही ती फुल झूम झाली. त्याच्यामुळे माझा फोन काही होत नव्हता. म्हणजे त्याच्यामध्ये काय हेच होत नव्हतं. म्हणजे मला काही करताच येत नव्हतं फोनमध्ये. ना माझा फोन बंद होत नव्हता, ना मला त्या सेटिंग ती बंद करता येत नव्हती. फुल झूम झालं बरं का सगळंच. म्हणजे ते टेक्स्ट वगैरे सगळे मोठे मोठे दिसायला लागले. सो ते झालं. आणि त्याच्यानंतर कसं बस आम्ही ते झूम हे केलं. आणि त्याच्यानंतर चिकून मला आयडिया दिली की दीदी तांदळाच्या डब्यात फोन ठेव. मग मी तांदळाच्या डब्यात तांदूळ पाणी शोषून घेत होता. हा मग मी फोन ठेवला. सो त्याच्यानंतर फोन माझा झाला व्यवस्थित. बरं ओके फाईन. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. आता घरी आल्या बबलूनं काय केलेलं, मम्मीची चप्पल पळवली बबलूनं. मम्मी ओरडेल, चिखलाची चप्पल होती, सगळ्या घरात चिखल झाला म्हणून मी ते चप्पल त्याच्या तोंडातून काढायला गेली आणि बबलू मला चावला. आणि तो एवढा बेकार चावला बबलू की माझ्या बोटातून नाही दिसणार. बोट सुजलंय माझं हे बोट पूर्ण. आणि माझ्या तिथून रक्त येते नॉनस्टॉप. आणि ते शांत बस. हे बघ असं दिसेल सुद्धा. हे बघ हे बोट सुजलंय. ह्याच्यामध्ये नाही एवढं दिसत आहे. आणि त्याच्यामधून कंटिन्युअस रक्त येते. आता मला जायचं इंजेक्शन घ्यायला आणि आता वाजलेत 8. आणि काहीच लक्षात ठेवा, जेव्हा पण हे होतं ना लागतं ना तेव्हा आधी जखम धुवायची. कारण जरी इंजेक्शन घेतलं तरीच ते रिलीज होऊ शकतो. जर आता कॉटेजला नसेल मग तू इथंच टाइमपास करत बस. ओके गाईज बाय. मग नाही आम्ही दाखवतो तिथं अजून एकदा काय काय होते कॉटेजमध्ये. गाईस एवढ्या ट्रॅजेडी काय सांगू तुम्हाला. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला निघालोय. पाऊस आला, रेनकोट वगैरे घातला. तर आता आमची गाडी चालू आहे ना. म्हणजे ही गाडी एवढी भंगार आहे. माझी गाडी पप्पा घेऊन गेलेत बरं का. आणि आता ही गाडीवरनं पप्पांच्या गाडीवरून आम्ही निघालो. पप्पांची गाडी एवढी भंगार आहे की आता अक्षरशः आम्ही गाडी अर्धा तास झाला. अर्धा तास ना
अर्धा तास झाला आम्ही गाडी चालू इमर्जन्सी इमर्जन्सीला डेंजर इमर्जन्सी असेल ही गाडी कुणीच घेऊन नये माहिती का खरंच घेऊन जर मला रेबीज वगैरे झाला असला तर इथंच पिसळणार किती मी पण गाडी काय चालवायला ही आम्हाला तिकडं बघून थकली नाही म्हणून ही डबल आल्या इकडं बघायला आम्हाला. ओके गाईज भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये असेच नवीन ट्रॅजेडी घेऊन. नको गाईज नो ट्रॅजेडी अक्षरशः एवढी ट्रॅजेडी झाली की मला बोलता पण येणं झालंय. आता नवीन ऍडव्हेंचर घेऊन येणार. येस गाईज खूप ऍडव्हेंचर काय 2 दिवस ऍडव्हेंचर झालाय आमचा. ओके गाईज दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय.